देख रहे हैं ब्लू टाइगर न्यूज चैनल। हमेशा देखिए आपका हमसफर, आपका साथी ब्लू टाइगर न्यूज चॅनल। मित्रांनो, प्रेक्षकांनो, श्रोत्यांनो, जय हिंद। आज आम्ही कायद्यासंबंधी मराठी भाषेमधून ब्लू टायगर न्यूज चॅनलमध्ये एक नवीन सदर सुरू करत आहोत। या नवीन मराठी सदराचे नाव आहे बाजू कायद्याची। बाजू कायद्याची। सर्वप्रथम ब्लू टायगर न्यूज चॅनलचे कार्यक्रम नियमितपणे बघणाऱ्या आणि ब्लू टायगर न्यूज चॅनलचे कार्यक्रम नियमितपणे ऐकणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील तमाम प्रेक्षकांचे, तमाम श्रोत्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो आणि आपणा सर्वांचे धन्यवाद देतो। मित्रांनो, मागील अनेक महिन्यांपासून ब्लू टाइगर न्यूज चैनल कानून की दो बातें और कानून के मशवरे, कानून की दो बातें और कानून के मशवरे या सदरामध्ये आम्ही नियमितपणे भारतीय संविधानाबद्दलची माहिती, भारतातील विविध कायद्यांची माहिती, कायद्यामधील तरतुदी या संबंधीची सर्व माहिती, उच्च न्यायालय तसेच सुप्रीम कोर्टाचे वेळोवेळी दिलेले निर्णय या संबंधीची माहिती हिंदी भाषेमधनं आम्ही देत आहोत। महाराष्ट्र राज्यामध्ये एक राजकीय अस्थिरता निर्माण झालेली आहे। मूळ शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांचा गट, या दोघांमध्ये शिवसेनेवर कुणाचा हक्क आहे या संबंधी या संबंधी दावे आणि प्रतिदावे केले जात आहेत आणि अनेक चॅनल्सच्या माध्यमामधनं मूळ शिवसेनेवर एकनाथ शिंदे यांचा हक्क निर्माण होणार, मूळ शिवसेनेच्या धनुष्यबाणावर शिंदे गटाचा हक्क निर्माण होणार, अशा प्रकारच्या बातम्या सतत मराठी टी व्ही चॅनलमधून आणि हिंदी टी व्ही चॅनलमधून प्रसारित केल्या जात आहेत। मात्र यासंबंधी आम्ही स्पष्टपणे कानून की दो बातें और कानून के मशवरे या हिंदी सदरामध्ये संपूर्ण माहिती, कायदेशीर माहिती, घटनात्मक माहिती उपलब्ध करून दिलेली आहे आणि आता पुन्हा सविस्तरपणे आम्ही ती माहिती या ठिकाणी देणार नाही। फक्त आम्ही एकच सांगतो की ज्या राष्ट्रीय पक्षाचं, ज्या राज्यस्तरीय प्रादेशिक पक्षाचं राष्ट्रीय कार्यकारिणीवर वर्चस्व असेल त्याच आणि ज्या नेत्याचं राष्ट्रीय कार्यकारिणीवर वर्चस्व असेल त्याच नेत्याचा त्या नोंदणीकृत मान्यताप्राप्त प्रादेशिक पक्षावर
हक्क राहील आणि त्याच मूळ पक्षाकडे ते चिन्ह राहील. अर्थात एकनाथ शिंदे गटाकडं शिवसेनेचे फुटीर 40 आमदार आहेत, मोठे संख्याबळ आहेत. आणि आता तर असं सुद्धा टी व्ही चॅनलच्या बातम्यामधून कळत आहे की 11 खासदारसुद्धा एकनाथ शिंदे गटाला समर्थन देत आहे. मग ज्या गटाकडे 40 आमदार आहेत, ज्या गटाकडे 11 खासदार आहेत, त्या गटाकडे शिवसेनेचं नाव जाईल काय आणि त्यांना धनुष्यबाण चिन्ह मिळेल काय, यावर स्पष्टपणे आम्ही भूमिका मांडणार आहोत. कायदा काय म्हणतो, पण तत्पूर्वी हे निवडणूक चिन्ह कुणाकडे जात असतं? एका मान्यताप्राप्त प्रादेशिक पक्षामध्ये जर 2 गट निर्माण झाले असतील, एका राष्ट्रीय मान्यता प्राप्त पक्षामध्ये 2 गट निर्माण झाले असतील आणि दोन्ही गट म्हणजे मूळ पितृपक्ष आणि एक फुटीर पक्ष असे दोन्ही जर त्या पक्षाच्या अधिकृत निवडणूक चिन्हावर दावा सांगत असतील तर निवडणूक आयोग हे अधिकृत चिन्ह कोणत्या गटाला देतात आणि रिझर्वेशन अँड अलॉटमेंट ऑफ सिम्बॉल रूल 1968 या कायद्याच्या अंतर्गत अशा प्रकारचे वाद निकाली काढण्याचे अधिकार निवडणूक आयोगाला प्राप्त आहेत आणि निवडणूक आयोगाची निर्मिती ही भारतीय राज्यघटनेच्या कलम 324 प्रमाणे करण्यात आलेली आहे आणि निवडणूक आयोग जे राहतं त्या आयोगावर राज्यातील निवडणुका, नंतर राष्ट्रीय देशाच्या निवडणुका यांच्यावर देखरेख करणं, प्रत्येक राज्यामध्ये राज्य निवडणूक आयोग निर्माण करणं आणि या निवडणुका सुरळीत पार पडल्या पाहिजे याकरता नियमावली तयार करणं आणि गाईडलाईन्स निर्माण करणं, वेळोवेळी नियम बनवणं हे काम निवडणूक आयोगाचं असतं. भारताच्या राजकारणामध्ये अनेक राष्ट्रीय पक्षांचं विभाजन झालेलं आहे आणि एका राष्ट्रीय पक्षाचे 2 पक्ष, 2 राष्ट्रीय पक्षाचे 4 पक्ष असे वेळोवेळी विभाजन होत गेलेलं आहे आणि हे सगळे वाद निवडणूक आयोगाकडे गेलेले आहेत. आता महाराष्ट्र राज्यामध्ये आणि देशामध्ये मोठी उत्सुकता लागलेली आहे की शिवसेनेचा धनुष्यबाण कुणाच्या हातात असणार? उद्धव ठाकरे साहेबांच्या हातात असणार की एकनाथ शिंदे साहेबांच्या हातात असणार? एक निवडणूक आयोगाने 1997 मध्ये एक गाईडलाईन तयार केलेली आहे, एक नियमच बनवलेला आहे. इलेक्शन कमिशन रूल 1997
if the parent recognized political party and the split group of the original parent recognized political party, both of them come to election commission to have a original party symbol, then which group is going to receive the party symbol? अर्थात जर मूळ मान्यताप्राप्त पक्षाचं विभाजन झालेलं असेल आणि एक मूळ शिल्लक राहिलेला पक्ष आणि एक फुटलेला मूळ पक्षापासून फुटलेला गट, हे दोन्ही गट निवडणूक आयोगाकडे गेले आणि या दोघांनीही निवडणूक आयोगाकडे पक्षाच्या मूळ चिन्हाची मागणी केली, तर कशाच्या आधारावर हे मूळ चिन्ह आणि कोणत्या गटाला दिलं जातं? तर या रूलमध्ये इंग्रजीमध्ये जे नमूद केलेलं आहे ते मी तुम्हाला सांगतो आणि त्यानंतर त्याचं मराठी भाषांतर करून सांगतो. तर हा जो 1997 मध्ये एकाच पक्षांच्या दोन गटांना चिन्ह देण्यासंबंधी जो इलेक्शन कमिशनने रूल नियम तयार केलेला आहे तो मी तुम्हाला सांगतो की हा नियम काय म्हणतो. The original party symbol cannot be given or cannot be allotted to the split group of the original parent recognized political party merely on the basis of highest numbers of MLAs and MPs, but the original symbol is allotted to the parent recognized political party on its performance in the previous election, and therefore the new split group of original parent recognized political party is legally bound to register a new political party to get new election symbol or new party symbol for its political party. 1997 मध्ये इलेक्शन कमिशननी स्पष्ट गाईडलाईन्स दिलेले आहेत की गोंधळ निर्माण होऊ नये, कधी कुठल्या मूळ पक्षावर अन्याय होऊ नये, आणि म्हणून 1997 मध्ये इलेक्शन कमिशननी ज्या गाईडलाईन्स दिलेल्या आहेत, जी नियमावली बनवलेली आहे त्यामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की एका मूळ पक्षापासून एक आमदारांचा किंवा खासदारांचा गट वेगळा झाला असेल आणि मग मूळ पक्ष आणि एक वेगळा फुटीर गट दोघेही जर निवडणूक आयोगाकडे येत असतील आणि दोन्ही गट जर पक्षाच्या मूळ चिन्हाची मागणी करत असतील, तर जो फुटीर गट आहे त्याला मिळालेल्या आमदाराच्या संख्याबळाच्या आधारावर
त्याला मिळालेल्या खासदारांच्या संख्येच्या समर्थनाच्या बळावर त्याला मूळ पक्षाचं निवडणूक चिन्ह देता येणार नाही. आणि याचाच अर्थ की निवडणूक जे चिन्ह आहे निवडणूक आयोगाच्या मते, तर पूर्वी ज्या काही विधानसभेच्या निवडणुका त्या मूळ पक्षाने लढवल्या आणि ज्या काही लोकसभेची निवडणूक त्या मूळ पक्षाने लढवल्या, त्या विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मूळ पक्षाने जे काही राजकीय यश प्राप्त केलेलं असेल त्याच्या आधारावर त्याचं निवडणूक चिन्ह कन्फर्मेशन केलेलं असतं. आणि म्हणून ते अर्थात ते मूळ आमदार किंवा मूळ खासदार जरी मूळ पक्षापासून फुटून त्यांनी जर वेगळा गट निर्माण केलेला असेल तर मात्र त्या फुटीर नेत्याच्या भाषणामुळे, जाहीर सभामुळे, त्याच्या स्वतःच्या गटामुळे ते निवडून आलेले नसतात. तर ते उमेदवार त्या मूळ पक्षाच्या जाहीरनाम्याच्या आधारावर, मूळ पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या भाषणाच्या आधारावर, मूळ पक्षाने दिलेल्या एबी फॉर्मच्या आधारावर, मूळ पक्षाकडून प्राप्त झालेल्या पक्षाच्या चिन्हाच्या आधारावर ते निवडून आलेले असतात. आणि म्हणून ते फुटून त्यांनी वेगळा गट जरी निर्माण केलेला असला तरी त्यांच्या आमदारकीमध्ये, त्यांच्या खासदारकीमध्ये, त्यांच्या विजयामध्ये, त्यांना लोकप्रतिनिधी बनवण्यामध्ये मूळ मान्यताप्राप्त प्रादेशिक पक्षाचा किंवा मूळ मान्यताप्राप्त राष्ट्रीय पक्षाचा सिंहाचा वाटा आहे असा त्याचा अर्थ होतो. आणि म्हणून या शिवसेनेच्या पक्षाच्या नावावरून, शिवसेनेच्या अधिकृत धनुष्यबाण या चिन्हावरून जर संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये, पूर्ण भारत देशातील राज्यामध्ये वेगवेगळ्या खाजगी टी व्ही चॅनल्सवर चर्चा केली जात आहे, महाराष्ट्रातल्या खाजगी टी व्ही चॅनलवर चर्चा केली जात आहे, सोशल मीडियावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे, वृत्तपत्रांमधून चर्चा केल्या जात आहे, विचार मांडले जात आहे. आणि म्हणून हे निवडणूक चिन्ह कुणाकडे राहणार याबद्दल नागरिकांमध्ये उत्सुकता आहे. आणि म्हणून एक कायद्याचा अभ्यासक, एक अधिवक्ता, एक भारतीय राज्यघटनेचा अभ्यासक म्हणून मी या ठिकाणी कायद्याच्या आधारावर निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे आणि भारतीय राज्यघटनेतील तरतुदीप्रमाणे हे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह आहे. हे निवडणूक चिन्ह मूळ शिवसेना पक्षाकडे राहील. कारण आज जरी एकनाथ शिंदे यांच्याकडे समर्थन असणाऱ्या आमदारांची संख्या 40 आहे आणि गोपनीय पद्धतीने शिवसेनेच्या 11 खासदारांचे समर्थन आहे, तरीसुद्धा हे 40 आमदार आणि 11 खासदार हे शिंदे गटाकडून त्यांनी निवडणूक लढवली नव्हती, ते शिंदे गटाकडून निवडून आलेले नव्हते. म्हणून ते शिवसेना मूळ पक्षाच्या धनुष्यबाण या चिन्हावर ते निवडून आलेले होते. आणि
जी राष्ट्रीय कार्यकारिणी आहे त्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये उद्धव ठाकरे साहेब हे शिवसेना प्रमुख आहे आणि शिवसेनेच्या घटनेप्रमाणे मेमोरंडमप्रमाणे शिवसेना प्रमुख या पदाला मोठ्या प्रमाणात अधिकार आहे आणि ती अधिकाराची व्याप्ती फार मोठी आहे. शिवसेना प्रमुख हे पद त्या शिवसेना पक्षामध्ये सर्वोच्च आहे. मग राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये जे काही उपाध्यक्ष आहेत, जी काही नेतेपदं आहेत, जी काही कार्यकारिणी आहे, त्याच्यामध्ये 90% पदांवर उद्धव ठाकरे साहेब यांचे वर्चस्व आहे. जर एकनाथ शिंदे साहेबांचं या शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये जर वर्चस्व असतं तर एकनाथ शिंदे साहेबांची हकालपट्टी करण्यासंबंधीचा निर्णय शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मंजूर झाला नसता. याचा अर्थ जर एकनाथ शिंदे यांच्या हकालपट्टीचा शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये निर्णय मंजूर करण्यात आला, याचाच अर्थ उद्धव ठाकरे साहेब यांचे राष्ट्रीय कार्यकारिणीवर वर्चस्व आहे. आणि म्हणून राष्ट्रीय कार्यकारिणीवर वर्चस्व आता कमीत कमी महाराष्ट्र राज्यामध्ये 1 कोटी शिवसेनेचं मतदान आहे आणि महाराष्ट्र राज्यामध्ये 1 कोटी शिवसेनेचे शिवसैनिक आहे. म्हणजे 40 आमदार आणि 11 खासदार आणि जेही शिवसेनेचा अधिकृतपणे एबी फॉर्म घेऊन शिवसेनेच्या अधिकृत निवडणूक चिन्हावर धनुष्यबाणवर निवडून आलेले आहेत आणि नुसतं ते पक्ष सोडून गेले म्हणून 40 आणि 11 51 लोकप्रतिनिधीच्या बळावर शिवसेनेवर एकनाथ शिंदे गटाचा ताबा होऊ शकत नाही, त्यांचा हक्क निर्माण होऊ शकत नाही. कारण की एकनाथ शिंदे यांची हकालपट्टी करण्यात आलेली आहे. त्यांची राष्ट्रीय कार्यकारिणीतील नेतेपदावरून त्यांना बडतर्फ करण्यात आलेलं आहे. त्यांचा राष्ट्रीय कार्यकारिणीशी कोणताही संबंध राहिलेला नाही. आणि म्हणून शिवसेना हे नाव हे पक्षाचं अधिकृत नाव शिंदे गटाला वापरता येणार नाही आणि शिवसेना या प्रादेशिक मान्यताप्राप्त पक्षाचं अधिकृत चिन्ह धनुष्यबाण हे सुद्धा एकनाथ शिंदे गट यांना वापरता येणार नाही. तर शिवसेना या राजकीय प्रादेशिक मान्यताप्राप्त पक्षाचं नाव उद्धव ठाकरे साहेब यांनाच ते वापरता येणार आहे आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह उद्धव ठाकरे साहेब राष्ट्रीय अध्यक्ष आणि शिवसेना प्रमुख असलेल्या मूळ शिवसेनेलाच वापरता येणार आहे. म्हणून या चिन्हासंबंधी कोणतीही चुकीची माहिती आणि कोणताही भ्रम समाजामध्ये नागरिकांमध्ये कृपया कोणी पसरवू नये. आता हे जे वेळोवेळी नवीन फुटलेल्या गटाने निवडणुकीच्या चिन्हासंबंधी निवडणूक आयोगाकडे
वारंवार प्रस्ताव का दाखल केले आणि मग कधी कधी दोन्ही गटांचे वाद ऐकून त्यामधील एकाला मूळ अधिकृत चिन्ह आणि एखाद्या पक्षाला नवीन चिन्ह किंवा कधी कधी परिस्थिती वेगळी असेल तर ते चिन्ह गोठवून दोन्ही पक्षांना 2 नवीन चिन्हे निवडणूक आयोगाने दिलेली आहेत. तर आता याचा आपण सविस्तरपणे चर्चा करू की शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह मागण्याचा प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे सादर करता येतो का? पक्षांतर बंदी कायदा राजीव गांधीच्या कार्यकाळामध्ये पंतप्रधान असताना 1985 मध्ये 52वी घटना दुरुस्ती शेड्यूल 10 मध्ये करून हा कायदा तेव्हा अस्तित्वात आणण्यात आला. तर पक्षांतर बंदी कायद्यामध्ये मूळ पक्षातून प्रादेशिक मान्यताप्राप्त पक्षातून किंवा राष्ट्रीय मान्यताप्राप्त पक्षातून फुटून बाहेर पडणाऱ्या आमदारांची किंवा खासदारांची संख्या 1/3 इतकी असेल तर ते अपात्र ठरणार नाही. असा कायदा हा 1985 मध्ये करण्यात आला आणि घटनेच्या 10व्या अनुसूचीमध्ये हे नमूद करण्यात आलं. उदाहरण देऊन समजून सांगतो की जर या कायद्याप्रमाणे एखाद्या मान्यताप्राप्त प्रादेशिक पक्षाचे एका राज्यात 60 आमदार असतील, जर त्या आमदारांची संख्या एकूण संख्या 60 असेल आणि 60 पैकी 20 आमदार फुटून जर बाहेर पडलेले असतील तर मात्र मग त्या 20 आमदारांना अपात्र ठरवण्यात येणार नाही. पण जर 60 आमदारांपैकी 19 आमदार जर फुटून बाहेर पडले असतील तर त्या 19 आमदारांची आमदारकी पक्षांतर बंदी कायदा या कायद्यामुळं ती रद्द होत होती. तर त्यावेळेला फुटीर आमदारांकरता जी संख्येची मर्यादा आहे ती 1/3 एवढी ठेवण्यात आली होती. परंतु राजकारणामध्ये आर्थिक देवाणघेवाण, आर्थिक गैरव्यवहार, काही दहशतीचे प्रकार, तर याच्यामुळं 1/3 अट टाकली असताना सुद्धा आमदार फुटतच होते. मग त्यानंतर सन 2003 मध्ये भारताचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी होते आणि त्यांनी या 1985च्या शेड्यूल 10 मध्ये अमेंडमेंट केली. 91वी दुरुस्ती केली आणि अपात्र ठरवण्याकरता आमदारांची संख्या वाढवण्यात आली. ती करण्यात आली 2/3. आणि अटल बिहारी वाजपेयीच्या कारकिर्दीत त्यांनी बघितलेलं होतं की लोक पैशाचं आमिष कोणी दिलं, मंत्रिपदाचं जर कोणी आमिष दिलं, काही त्याच्या मतदार क्षेत्रामध्ये निधी देण्याचं जर काही आमिष दिलं तर आमदार खासदार फुटतात आणि फुटून ते वेगळा गटसुद्धा निर्माण करतात. निवडून यायचं
एका पक्षाचा एबी फॉर्म घेऊन, एका पक्षाचं निवडणूक चिन्ह घेऊन आणि निवडून आल्यानंतर त्याच पक्षाचा विश्वासघात करायचा आणि तिथून फुटून जाऊन एक वेगळा गट निर्माण करायचा, त्या वेगळ्या गटाचं एका दुसऱ्या पक्षाला समर्थन द्यायचं, त्या समर्थनाच्या बळावर मोठी आर्थिक लाभ प्राप्त करायचे, मंत्रिपदं प्राप्त करायची आणि स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं. म्हणजे दुसऱ्याच्या शेतामधलं पीक कापून आणायचं, आयतं पीक कापून आणायचं आणि त्या आयत्या पिकावर मजा मारायची. हे सगळं जेव्हा सुरू होतं, म्हणून याला पायबंद पडला, याला पायबंद, या कृत्यांना पायबंद लागला पाहिजे, अशी कृत्य बंद झाली पाहिजे, हे राजकीय व्यभिचार बंद झाले पाहिजे आणि लोकशाही वाचली पाहिजे. मूळ जे प्रादेशिक मान्यता प्राप्त पक्ष आहेत, जे मूळ राष्ट्रीय मान्यता प्राप्त पक्ष आहेत, जे मेहनत करतात, जे संघटना बांधतात, जे जाहीर सभा घेतात, जे पक्ष बांधणी करतात, त्यांचं अस्तित्व धोक्यात येऊ नये म्हणून सन 2003 मध्ये अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना त्यांच्या कारकिर्दीमध्ये 91वी दुरुस्ती अनुसूची 10 मध्ये करण्यात आली आणि त्याच्यामध्ये 2/3 एवढे आमदार आणि एवढे खासदार जर एखाद्या पक्षातून फुटून जर बाहेर पडतील तर त्यांना अपात्र ठरवले जाणार नाही. उदाहरण देतो आता नवीन नियमाप्रमाणे, जर एका राज्यामध्ये एका मान्यताप्राप्त प्रादेशिक पक्षाचे 60 आमदार आहेत आणि त्यापैकी 40 आमदार, 2/3 40 आमदार फुटून जर बाहेर पडले तर त्यापैकी एकाही आमदाराची आमदारकी रद्द होणार नाही. पण जर 60 आमदारांपैकी 39 आमदार जर फुटून बाहेर पडले तर पक्षांतर बंदी कायदा दुरुस्ती अमेंडमेंट 2003 प्रमाणे ते 39 आमदार अपात्र ठरवले जाऊ शकतात आणि त्यांची आमदारकी रद्द होऊ शकते. तर आता आपण जर कल्पना केली तर शिवसेनेच्या 56 आमदारांपैकी शिंदे गटाकडे एकूण 40 आमदार आहेत. 2/3 पेक्षा 2/3 इतकी त्यांची संख्या आहे आणि म्हणून या शिंदे गटाच्या 40 आमदारांना पक्षांतर बंदी कायद्यान्वये अपात्र अजिबात ठरवता येत नाही. म्हणजे आज शिंदे गटाचे जे 40 आमदार आहे त्यांना त्यांच्याकडं संख्याबळ 2/3 असल्या कारणामुळे पक्षांतर बंदी कायद्याची भीती त्यांना नाही. मग आता निवडणूक चिन्ह त्यांना मिळू शकेल का? तर सुरुवातीच्या काळामध्ये मी सांगितलं 2003 पर्यंत जेव्हा मूळ राज्यस्तरीय मान्यताप्राप्त प्रादेशिक पक्षामधून आमदार फुटून जात होते, मूळ राष्ट्रस्तरीय मान्यताप्राप्त पक्षामधून खासदार फुटून जात होते तर त्यावेळेला त्यांचा जो गट असायचा तो गट लोकसभेमध्ये असेल तर लोकसभेच्या अध्यक्षाकडे आणि विधानसभा असेल तर विधानसभेच्या अध्यक्षाकडे प्रस्ताव सादर करायचा की त्यावेळेला की आमच्याकडं 1/3 आमदार आहेत, आमच्याकडं 1/3 आमदार आहे,
त्यामुळं पक्षांतर बंदी कायद्या अन्वये आम्ही अपात्र ठरत नाही. आम्ही मूळ राजकीय पक्षापासून वेगळे झालेलो आहे. आम्ही एवढ्या आमदारांनी किंवा एवढ्या खासदारांनी या व्यक्तीला आमचा नेता आम्ही मानलेलं आहे आणि म्हणून आमच्या गटाला लोकसभेमध्ये किंवा आमच्या गटाला विधानसभेमध्ये वेगळा गट म्हणून मान्यता द्यावी आणि त्यावेळेला लोकसभा अध्यक्ष त्या गटाला वेगळी मान्यता देत होते. 2003 पर्यंत लोकसभेमध्ये वेगळी त्या गटाला मान्यता देत होते. विधानसभेमध्ये त्या गटाला स्वतंत्र गट म्हणून मान्यता देत होते आणि मग त्या गटाला लोकसभा अध्यक्षाची वेगळा गट म्हणून मान्यता मिळाल्यानंतर किंवा विधानसभेमध्ये वेगळा स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळाल्यानंतर तो एक पक्षाची त्याला स्वरूप यायचं आणि मग तो गट निवडणूक आयोगाकडे जात होता आणि नंतर मग मूळ पक्षाचं चिन्ह आम्हाला द्या अशा प्रकारचा दावा तो करत होता. पण एकनाथ शिंदे साहेबाकडे धनुष्यबाण चिन्ह मागण्याचा पर्यायच उपलब्ध नाही 2003च्या अमेंडमेंटप्रमाणे. कारण की जरी त्यांच्याकडं आमदारांची संख्या 2/3 आहे तरी त्यांना विधानसभेमध्ये स्वतंत्र गट म्हणून राहता येत नाही आणि स्वतंत्र गट म्हणून त्यांना राहता येत नाही म्हणजे त्यांना आता एक प्रस्ताव विधानसभा अध्यक्षाकडे करावा लागेल. आणि आज जर त्यांना स्वतंत्र गट त्यांना राहता येत नाही आणि आज जर त्यांनी असे 40 लोक जर ते निवडणूक आयोगाकडे गेले आणि सांगितलं की आम्हाला धनुष्यबाण चिन्ह द्या तर तो निवडणूक आयोग ते म्हणतील की तुम्ही तर आज शिवसेनेमध्येच आहे, तुमची काही वेगळी आयडेंटिटीच नाही आहे. म्हणजे गटाला विधानसभा अध्यक्ष मान्यता देऊ शकत नाही 2003च्या अमेंडमेंटप्रमाणे. आणि हे 40 लोक जर निवडणूक आयोगाकडे गेले तर 40 लोकांच्या आमदाराच्या गटाला विधानसभा अध्यक्षाची मान्यता नसल्यामुळे चिन्ह मिळण्याकरता ते प्रस्ताव दाखल करू शकत नाही. तशा प्रकारचा प्रस्ताव निवडणूक आयोग स्वीकारू शकत नाही. मग आता एकनाथ शिंदे साहेबांकडे काय पर्याय आहे? त्यांना एक प्रस्ताव तयार करावा लागेल. त्यांना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर साहेबाकडे तो प्रस्ताव त्यांना दाखल करावा लागेल. त्याच्यावर त्या 40 शिवसेनेमधनं फुटून आलेल्या 39 अधिक एकनाथ शिंदे साहेब अशा 40 लोकांच्या सह्या राहतील की आम्ही शिवसेनेची जी काही नीती असेल, जी काही त्यांची विचारसरणी असेल, जी काही त्यांची कार्यप्रणाली असेल त्यांच्याशी आम्ही असहमत आहोत आणि म्हणून ती कार्यपद्धती, कार्यप्रणाली, विचारसरणी सुधारण्याकरता आम्ही प्रयत्न केले. परंतु राष्ट्रीय अध्यक्ष यांनी त्याला मान्यता दिली नाही. त्यामुळे आम्ही शिवसेना पक्षातून बाहेर पडलेलो आहे. आमची संख्या 2/3 इतकी आहे म्हणून पक्षांतर बंदी कायद्याप्रमाणे आम्हाला अपात्र ठरवले जाऊ शकत नाही. पण आता नवीन अमेंडमेंटप्रमाणे स्वतंत्र गटाला मान्यता देण्याची तरतूद नसल्या कारणामुळे आता आमच्या गटाला एखाद्या राजकीय पक्षामध्ये विलीन करणे आम्हाला कायद्यान्वये बंधनकारक आहे. आणि म्हणून आम्ही 40ही आमदारांनी भारतीय जनता पार्टीमध्ये, भारतीय जनता पक्षामध्ये विलीन होण्याचा निर्णय घेतलेला असून या निर्णयाला 40ही आमदारांची सहमती असून या प्रस्तावावर आम्ही 40 आमदारांनी सह्या केलेल्या आहेत. तेव्हा आमच्या प्रस्तावाला आपण मंजुरी प्रदान करावी आणि आम्हाला भाजपामध्ये विलीन होण्याच्या परवानगीचा आदेश मंजूर करावा.
म्हणजे मग एकनाथ शिंदे साहेबांना अशा प्रकारचा प्रस्ताव विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे सादर केल्यानंतर सगळ्या 40 लोकांना उभं करून त्यांचं मत विचारण्यात येईल, त्यांच्या सह्याची तपासणी करण्यात येईल आणि मग त्यांना भारतीय जनता पक्षामध्ये विलीन करण्याचा आदेश मंजूर करण्यात येईल आणि एकनाथ शिंदे मग भारतीय जनता पार्टीमध्ये 39 आमदारांसकट ते विलीन होतील. मग त्यांची शिवसेना 40 आमदारांची ओळख पुसल्या जाईल. त्यांचा शिवसेनेशी कोणताही संबंध राहणार नाही. त्यांचे राष्ट्रीय नेते होतील नरेंद्र मोदीजी आणि अमित शहा साहेब आणि त्यांच्या राज्यस्तरावर त्यांचे नेते होतील देवेंद्र फडणवीस. एकनाथ शिंदे आणि 39 आमदार या सगळ्यांनी भाजपामध्ये विलीन झाल्यानंतर त्या सगळ्यांचे नेते देवेंद्र फडणवीस हे होतील आणि त्या पक्षामध्ये गेल्यानंतर आपोआप ते भाजपाचे अधिकृत सभासद होतील आणि त्यांचे निवडणूक चिन्ह होईल कमळाचे फूल. आणि म्हणून महाराष्ट्र राज्यातील तमाम 2 कोटी शिवसैनिकांना आणि महाराष्ट्र राज्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना आणि राष्ट्रीय कार्यकारिणीतील जे काही सभासद आहेत त्यांना आणि शिवसेना प्रमुखांना चिन्हासंबंधी अजिबात चिंता करण्याची गरज नाही. आता काही लोक सांगतात की त्यांचं चिन्ह गोठवण्यात येईल. मग निवडणूक आयोग चिन्ह गोठवू शकते का? तर खूप मोठा व्हिडिओ होईल म्हणून मी सांगणार नाही. संक्षिप्तमध्ये सांगतो की ज्या काही यापूर्वीच्या दर 5 वर्षानंतर निवडणूक आयोगाने जे काही चिन्हाच्या मान्यतेसंबंधी पक्षाच्या मान्यतेसंबंधी जे काही मापदंड दिलेले आहेत त्या मापदंडाच्या अटी जर तो पक्ष पूर्ण करत असेल तर त्याची मान्यता कायम राहत असते आणि त्याचं निवडणूक चिन्ह कायम राहत असते. उदाहरणार्थ कल्पना करा की एखाद्या पक्षाला 2019 मध्ये 8% मतदान विधानसभेच्या निवडणुकीत मिळालं, तेव्हा त्याचं निवडणूक चिन्ह कायम राहिलं. आणि कल्पना करा 2024 मध्ये त्या पक्षाला 5% मतदान मिळालं. असं जर झालं तर त्या पक्षाचं ते निवडणूक चिन्ह गोठल्या जाते. आता ज्या 2019 मध्ये विधानसभेच्या आणि लोकसभेच्या ज्या निवडणुका झाल्या आणि धनुष्यबाणावर जे उमेदवार उभे झाले, तर ज्या काही निवडणूक आयोगाने अटी दिलेल्या आहे त्या सगळ्या अटींची पूर्तता शिवसेनेने केलेले असल्यामुळे शिवसेनेची मान्यता आणि शिवसेनेचे निवडणूक चिन्ह 2019च्या निवडणुकीच्या निकालाच्या आधारावर कायम करण्यात आलेलं आहे. मग आता ते चिन्ह रद्द करता येते का? एक कल्पना करा की राहिलेले जे काही 15 आमदार आहेत ते समजा कल्पना करा की 14 आमदार त्यातले पुन्हा शिंदे गटात विलीन झाले आणि असं कल्पना करा का शिवसेनेचे संपूर्ण खासदारी सुद्धा शिंदे गटात विलीन झाले. आदित्य ठाकरे साहेब कधीच जाणार नाही, पण एक उदाहरण म्हणून सांगतो की संपूर्ण आमदार सुद्धा शिंदे गटात गेले. आमदाराची संख्या शिवसेनेची 0 झाली आणि खासदारांची संख्या 2022 मध्ये 0 झाली. मग निवडणूक आयोग सांगेल का की तुमचे आमदाराची संख्या 0 आहे, तुमची खासदाराची संख्या 0 आहे, म्हणून तुमची मान्यता रद्द आणि तुमचं निवडणूक चिन्ह आम्ही गोठवतो? असं निवडणूक आयोगाला करता येत नाही. याच्यानंतरची 2024ची निवडणूक आहे ती शिवसेनेला लढू द्यावी लागेल आणि मग ज्या 1, 2, 3, 4 ज्या अटी दिलेल्या आहे मान्यता करता त्या 4ही अटींपैकी एकही अट जर पूर्ण शिवसेनेने केले नाही तर शिवसेनेची मान्यता रद्द होऊ शकते आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवल्या जाऊ शकते. आणि मला वाटते की अशा किती काही निवडणुका आल्या आणि सगळ्या
भारत देशातील पक्ष जरी शिवसेनेच्या विरोधात एकत्र आले तरी कमीत कमी शिवसेनेला मानणारा 8% मराठी भाषिक वर्ग आहे, तो निश्चितपणे 8 ते 10 ते 12% मतदान शिवसेनेला निमित्त करणार. कदाचित आमदार येणार नाही, कदाचित खासदार येणार नाही, पण शिवसेनेची मान्यता, प्रादेशिक मान्यता ही नेहमी कायम राहील आणि शिवसेनेचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाण हे नेहमी कायम राहील असं या ठिकाणी मी आपणास सांगतो. मित्रांनो, कधीकधी आम्हाला मोठं वाईट वाटतं की पत्रकार जे कोणी असतील, ते वृत्तपत्रातील पत्रकार असू द्या, ते राजकीय विश्लेषक असू द्या, ते खाजगी TV चॅनलचे रिपोर्टर्स असू द्या, ते अँकर असू द्या, अशा व्यक्तींनी ज्या काही अपात्रतेच्या संबंधीच्या जे काही बाबी आहेत, जे काही न्यायालयीन सुप्रीम कोर्टाचे जजमेंट्स आहेत, ज्या काही घटनेच्या तरतुदी आहे, जी काही कायद्याची पुस्तकं आहे, जे काही कायदे आहे, याचा संपूर्ण अभ्यास केल्याशिवाय कुठल्याही चुकीच्या पद्धतीने राजकीय विश्लेषण करू नये एवढी सगळ्या पत्रकारांना विनंती आहे. आज आम्ही त्या TV चॅनलचं नाव घेणार नाही, एक मराठी चॅनल आम्ही आज लावलो आणि त्याच्यामध्ये नवीनच बातमी आम्हाला ऐकायला मिळाली की शिवसेनेतून 11 आमदार फुटून जाणार, शिवसेनेमधून 11 खासदार बाहेर पडणार, शिवसेनेच्या 11 खासदारांचा शिंदे गटाला पाठिंबा, आणि त्याच्यानंतर येणाऱ्या काही दिवसा राष्ट्रपती निवडणुकीच्या 1 दिवस आधी 11 खासदारांचा शिवसेनेचा गट लोकसभा अध्यक्षांकडे वेगळा गट स्थापन करण्याकरता प्रस्ताव दाखल करणार. त्या मूर्खांना एवढं कळत नाही की आता 2003च्या अमेंडमेंटप्रमाणे कोणत्याही पक्षातून आमदार फुटून गेले, खासदार फुटून गेले तर त्यांना वेगळा गट तिथे ठेवता येत नाही, त्यांना पक्षात विलीन व्हावं लागतं. आणि जर आता शिवसेनेतून राष्ट्रपती निवडणुकीच्या तारखेच्या 1 दिवस आधी जर 11 खासदार फुटून गेले तर त्यांना भाजपामध्ये त्यांना विलीन व्हावे लागेल असं ते आहे. आणि म्हणून तुम्ही शिवसेनेमधून किती आमदार फुटून गेले, किती खासदार फुटून गेले तर त्यांना विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये त्यांचा वेगळा गट निर्माण करता येत नाही. आणि आजच्या तारखेला सगळे आमदार, सगळे खासदार जर शिंदे गटामध्ये जर घुसले आणि शिवसेनेच्या आमदाराची आणि खासदारांची संख्या जरी 0 झाली तर शिवसेनेच्या प्रादेशिक पक्षाची मान्यता आणि शिवसेनेचं निवडणूक चिन्ह शिवसेनेने 2019मध्ये प्राप्त केलेल्या विजयी जागांच्या बळावर त्यांची मान्यता आहे आणि त्यांचं चिन्ह आहे. आणि म्हणून ही सगळ्या आमदाराची संख्या 0 झाली जरी आणि खासदारांची संख्या जरी 0 झाली तरीसुद्धा 2024चे जोपर्यंत निवडणूक होत नाही, जोपर्यंत त्याचे राजकीय निकाल येत नाही आणि निवडणूक आयोगाने ज्या 4 अटी दिल्या त्या 4ही अटी जर शिवसेनेने पूर्ण केल्या नाही तर शिवसेनेचं राजकीय प्रादेशिक मान्यता रद्द होऊ शकते आणि तरच त्यांचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाण रद्द होऊ शकते. मात्र उद्धव ठाकरे साहेब, आदित्य ठाकरे आणि शिवसेना यांच्यावर प्रेम करणारे 2 कोटी शिवसैनिक आहेत आणि महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक पुरोगामी नागरिक आहे. आणि म्हणून एक महाराष्ट्र राज्यामध्ये मराठी माणसासाठी लढणारा, मराठी शेतकऱ्यांसाठी लढणारा, मराठी कामगारांसाठी लढणारा, मराठी मजुरांसाठी लढणारा एक हक्काचा राजकीय पक्ष असावा अशी मराठी भाषिकांची इच्छा आहे. आणि म्हणून हे सगळे मराठी भाषिक पिढ्यानपिढ्या शिवसेनेला जिवंत ठेवतील. शिवसेनेची मान्यता कधीही रद्द होणार नाही आणि शिवसेनेचा धनुष्यबाण हा नेहमीच मूळ शिवसेनेकडे राहील असे आम्हास वाटते. या ठिकाणी आम्ही आपले राजकीय आणि कायदेविषयक जे विश्लेषण या ठिकाणी आम्ही थांबवतो. पुढच्या वेळेला बाजू कायद्याची,
बाजू कायद्याची या सदरामध्ये आणखी एखाद्या महत्त्वपूर्ण कायदेविषयक आणि घटनात्मक विषयावर कायद्याच्या माध्यमातून भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून आपणाशी आम्ही चर्चा करू, संवाद करू. आता मी ॲडव्होकेट सुधीर यच तायडे आपणा सर्वांची रजा घेतो. या ठिकाणी थांबतो. जय शिवराय, जय भीमराय, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय संविधान. धन्यवाद. राजनीतिक और कानूनी मराठी भाषा में विश्लेषण के बाद हम आप सबको एक हमने जो हिंदी में एक बेहतरीन शेर आज के राजनीतिक हालात पे लिखा है और उद्धव ठाकरे साहब के शिवसेना में बगावत करके उद्धव ठाकरे साहब का विश्वासघात करके उद्धव साहब के साथ गद्दारी करके कुछ लोग शिवसेना से अपने राजनीतिक स्वार्थ को पूरा करने के लिए शिवसेना के बाहर निकल गए हैं, तो उन लोगों के लिए, उन बागी विधायकों के लिए, बेईमान विधायकों के लिए हमने जो एक हिंदी में शेर लिखा है, बहुत ही बेहतरीन, बहुत ही अर्थपूर्ण है. और दोस्तों से भी हम गुजारिश करेंगे कि इसको हम अभी YouTube पे अपलोड कर रहे हैं, क्योंकि हम कभी जब भी कोई शेर, कोई विचार, कोई वाक्य फेसबुक में लिखते हैं तो हमें बड़ा दुख होता है. कुछ लोग हमारा वाक्य कॉपी पेस्ट करके, हमारा हिंदी शेर कॉपी पेस्ट करके, हमारे विचारों को कॉपी पेस्ट करके अपने नाम से फेसबुक में अपलोड करते हैं. तो इसलिए ये शेर को यदि आपको पढ़ना है, किसी को सुनाना है, तो आप सुना सकते हो. लेकिन जिस व्यक्ति ने ये शेर लिखा है, अर्थात हमने एडवोकेट सुधीर यच तायडे हमने ये शेर लिखा है, तो हमारे नाम का ज़रूर जिक्र होना चाहिए, ऐसी हमारी उम्मीद है. तो लीजिए आपको सुनाते हैं हमारा अपना खुद का लिखा हुआ एक बेहतरीन हिंदी शेर. किसी बहादुर योद्धा के युद्ध लड़ने के अस्त्रों को तो चुराया जा सकता है. किसी बहादुर योद्धा के युद्ध लड़ने के अस्त्रों को तो चुराया जा सकता है, लेकिन युद्ध लड़ने का साहस और युद्ध लड़ने का हुनर कहाँ से लाओगे? लेकिन युद्ध लड़ने का साहस और युद्ध लड़ने का हुनर कहाँ से लाओगे? तो दोस्तों, युद्ध लड़ने का मनोबल, युद्ध लड़ने का साहस हमेशा खून में होता है और वो किसी से उधार नहीं लिया जा सकता है.